डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करत एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया. बीडच्या खंडोबा दीपमाळ मंदिरात चंपाषष्ठी निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री. शिंदे अजितदादांसह पोचले मंत्रालयात. पहिल्या कॅबिनेटमध्ये रुग्णाला 5 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय. नवे सरकार धोरणात्मक निर्णय घेणार. सीएम फडणवीस म्हणाले, दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न. लाडकी बहिणींचे 2100 रुपये करणार. राज ठाकरेंच्या फडणवीसांना शुभेच्छा आणि इशारा. म्हणाले, सरकार लोकांना गृहीत धरत असल्याचे जाणवले तर सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की. देवेंद्र फडणवीस यांचा निराळा विक्रम. मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्र्याचे पुन्हा मुख्यमंत्री होणार देखील हे पहिलेच. सत्ता स्थापनेआधी विरोधकांकडून अपेक्षांचा पाडा. अंबादास दानवेंनी मराठवाड्यासाठी व्यक्त केल्या अपेक्षा. महत्वाचे 10 मुद्दे मांडले. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या फडणवीसांचे किस्से. वडिलांना आणीबाणी तटक झाल्याने सोडली होती शाळा. शिंदेंना डीसीएम बनणे मान्य नव्हते. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महायुतीच्या विजयाच्या शिल्पकाराचा राजकीय प्रवास. दोन दिवसांनी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन. आमदारांच्या शपथविधीचा होणार कार्यक्रम. 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड. वैजापूर तालुक्यात पालखेड शिवारात धाडसी दरोडा. लोखंडी रॉडने मारहाण करत 40,000चे दागिने लंपास. वृद्ध पती पत्नीवर गंभीर जखमी. पोलीस जमादाराला 5,000ची लाच घेताना पकडले. वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यातील घटना. हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. राज्याच्या माथी गुजरात धार्जिणे सरकार बसले. आमची विधानसभेतील संख्या कमी तरी जाब विचारण्याची हिंमत कायम. नाना पटोले यांचं वक्तव्य. औंढा नागनाथ पंचायत समिती दस्तऐवज जाळीत प्रकरण. पोलिसांकडून गुन्हा दाखल. कार्यालयातील अनेकांचे जबाब नोंदवले जाणार. चूक दोघांच्या जीवावर बेतली. पवना धरणात बुडल्याची घटना कॅमेऱ्यात कैद. पर्यटनासाठी गेलेल्या मित्राचा बुडून मृत्यू. फडणवीसांनी मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा. आता लाडक्या बहिणींसाठी नाही तर सगळ्या घटकांसाठी काम करावे. इम्तियाज जलील. राष्ट्रवादीचे खरे दादा हे अजित दादाच. सलग 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शरद पवारांपासून वेगळे होत विधानसभेत दाखवला करिश्मा. एकनाथ शिंदे नवे उपमुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य केले. हादरा देणाऱ्या डीसीएम शिंदेचा रंजक राजकीय प्रवास. सायबर गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ. शेअर ट्रेंडिंगच्या बहाण्याने एकाच दिवसात सुमारे 1 कोटींच्या फसवणुकीच्या तक्रारी दाखल. देवेंद्रजींचे जीवन संघर्षाने भरलेले. ते मुख्यमंत्री होण्याचा आनंद पण जबाबदारीही वाढणार. पत्नी अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया. देशात रेल्वेचे 10,000 जनरल डबे तयार होणार. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवी यांची संसदेत माहिती. खासदार नागेश पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर. युरोपमधील एंजल ग्रुप कंपनीचा भारतीय बाजारपेठेत प्रवेश. पुण्यातील इलेक्ट्रॉनिक प्लास्टिक मशीन सोबत प्लास्टिक प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानाची भागीदारी. दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने वार. महिलेच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल. दुभाजकावर धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू. येरवड्यातील कॅमेरा झोन आयटी पार्क रस्त्यावरील घटना. गायिका नंदिनी राव गुजर यांचा सन्मान. संगीत नाटक अकादमीच्या उत्सवात बिस्मिल्ला खा युवा पुरस्काराचे वितरण.
पुण्यात 25,000 विद्यार्थ्यांसाठी बहुमजली सिंचन किचन. कोणत्याही विद्यार्थ्यांना भुकेलं राहू नये यासाठी अक्षय पात्र फाउंडेशन व डॉयज बँकचा उपक्रम. शाहू महाराजांना बाजूला सरणे खपवून घेणार नाही. शपथविधीच्या जाहिरातीवरून संभाजीराजे यांचा भाजपला इशारा. अजितदादा पुन्हा शरद पवार यांचा पक्ष फोडणार का? राष्ट्रवादी महिला नेत्यांवर टाकली जबाबदारी. पवारांचा आमदार खासदारांवर नजर. महायुतीचा खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरला. सूत्रानुसार बीजेपीला 22, शिवसेनेला 12 तर एनसीपीला 10 खाती. 11 तारखेला मंत्र्यांचा शपथविधी. उबाटाची ही अवस्था संजय राऊतांमुळेच. आम्ही शिंदेच्या नेतृत्वात राज्याबाहेरही शिवसेना वाढवणार. शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. महायुतीच्या 6 आमदारांचे विधान परिषदेत सदस्यत्व रद्द. भाजपच्या 4 तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या 1चा समावेश. विधिमंडळ सचिवालयाचा निर्णय. मेट्रोची कामे वेगाने पूर्ण करा. पुणे पोलीस आयुक्तांच्या सूचना. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया डे नाईट टेस्ट उद्यापासून. आयर्लंडमध्ये भारताने 2 सामने जिंकले. रोहित आणि गिल संघात परतणार. चॅम्पियन्स ट्रॉफीचा वेन्यूचा निर्णय पुढे ढकलला. पाकिस्तानने हायब्रिड मॉडेलला सहमती दर्शवली. पुष्टी मिळणे बाकी. संबल हिंसाचारात 1 कोटींच्या मालमत्तेचे नुकसान. पोलीस हल्लेखोरांकडून वसुली केली जाईल. आमच्याकडे हिंसाचाराचा सहभागी 400 जणांचे आरोपींचे फुटेज. प्रार्थनास्थळ कायद्यावरील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पुढे ढकलली. 1947 पूर्वीच्या प्रार्थनास्थळांमध्ये कोणतेही बदल न करण्यास परवानगी नाही. हिंदू बाजूने दिले आव्हान. हेमंत सोरेन मंत्रिमंडळात 5 मंत्री रिपीट. जेएमएम काँग्रेसने 50% मंत्री वगळले. प्रथमच फॉरवर्ड कोट्यातून एकही मंत्री नाही. दिल्ली प्रदूषण. सुप्रीम कोर्ट निर्बंधात सूट देण्यास राजी. म्हणाले प्रदूषण वाढले तर कठोरता वाढवू. 90,000 मजुरांना 8,000 रुपये द्या. योगी आदित्यनाथ म्हणाले गैरसमजात राहू नका. पटेंगे तो कटेंगे. बांगलादेशात शत्रू कारवाया करत आहे. इथेही कसे लोक आहेत जे तुम्हाला मरण अवस्थेत जोडून जातील. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कुटुंबातील महिलांचे बलिदान लोकांसमोर आणण्याची आवश्यकता. मंजिरी मराठे यांचं वक्तव्य.